आज आपलं 365 दिवस चॅलेंजचा 41वा दिवस आहे. तर आता आपलं फेजचं झालो. आता चला ग्राउंडकडे जाऊ. आता वातावरण थोडं वेगळंच झालं. कधी काय काल तर परवा गरम होत होतं, आता 2 दिवसापासून परत थंडी चालू झाली. तर आजचा प्लॅन होता आपला लॉंग मारायचा. लॉंग 8 ते 9 किलोमीटर लॉंग करायचं. तर सिडको बजाजनगरला जातो आपण पाण्याच्या टाकीकडं. तिकडं तर नाही गेलो आज. तर आपण नॉर्मल आपल्या रामराईच्या भिंतीवरच आपण मारणार आहे. कारण की 1.5 किलोमीटरचा एक राऊंड आहे. आपण तसे 3 राऊंड मारू, जाऊन येऊन असा एक राऊंड. तर आपले 9 किलोमीटर नॉर्मली भरून जाते. ते कसं राऊंडमध्ये आणि हे कसं सरळ आहे. तर नॉर्मलमध्ये आपण 2दा लॉंग मारले, पण आता राऊंडमध्ये मारले. आता लॉंगमध्ये सरळमध्ये मारायचे आपल्याला. तर आज तेच करणार आहे. तर करणला बोललो आज तिकडचं शेड्यूल कॅन्सल करू आणि इकडं लॉंग मारू. आज कसं आहे, लॉंग करताना काही 2-3 स्टेप्स फॉलो करणं लागतात. तर कसं आहे, आपल्याला लॉंग करताना रिझल्ट भेटतो. 2-3 स्टेप कोणत्या आहेत ते आज सांगू आपण तुम्हाला. तर त्या गोष्टी आहे, लॉंग करताना कधी पण एकामागे एक पळायचं, कारण की एनर्जी डिवाईड होती. त्याच्यानंतर 300 ते 400 मीटरनंतर मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यांनी काय होतं, आपल्या बॉडीमध्ये फुल ऑक्सिजनची कमी होत नाही, त्यामुळे दम लागत नाही. त्याच्यानंतर हँड पोझिशन बॉडी, कारण की कधी पण ताकद लावायची नाही, फक्त आपली लॉंग स्टेप टाकूनच लॉंग कवर करायचं. आणि लास्ट स्टार्टिंग ते एंडिंग सेम स्पीड ठेवायची. ह्या 2-3 गोष्टी फॉलो करायच्या, तर तुमचं लॉंग बेस्ट होईल. तर करणला फोन केला होता, तर करण तर नाही आला अजून. तर बघू, वाट बघू त्याचं, येऊ राहिलो आपण. त्याचा रूट आहे आपला. कोणीच नसतं बघा रोडने. तर चला ग्राउंडवर आलो. करण नाही आला अजून. वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता आपण करणार आहे लॉंग करणार आहे, कमीत कमी 9 किलोमीटर. आज आपलं तिकडे जायचं प्लॅनिंग होता, तो कॅन्सल झाला. आता आपण नॉर्मलच इथं लॉंग करणार आहे. 1.5 किलोमीटर जायचं आणि 1.5 किलोमीटर यायचं, रेग्युलर ट्रॅक आपला. तर चला थोडंसं नॉर्मल वॉर्मअप करू. वरती मेन तर वॉर्मअप झाला आपला, थोडं बॉडी स्ट्रेच करू आणि आजच्या लॉंगला सुरुवात करू. तर चला.
आज 9 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर एकदम कूलडाऊन होतं आपलं, एकदम एकदम नॉर्मल गेलतो कूलडाऊन. ह्यानी काय होतं माहिती आहे का, आपण जे नॉर्मल कूलडाऊन रनिंग करतो, हे याच्यामध्ये एक बेनिफिट काय असतं, आपण जे पायाची मूव असते, आपले हँड पोझिशन असतं, हे सगळं आपल्याला त्याच्यात एक्सपेरिमेंट करता येतो, चेंज करून बघता येतं. काय काय चेंज केल्यावर काय काय इफेक्ट होतो बॉडीला, कशी एनर्जी वाचवते ना आपल्याला, कोणती स्टेप टाकल्याने काय इफेक्ट होतो, हे शिकता येतं. आणि कंटिन्यू एकच स्पीड ठेवायली, स्टार्टिंग ते एंडिंग एकच स्पीड ठेवायची. ह्याने स्टॅमिना वाढतो. तुम्ही किती जोरात पळले आणि मध्ये स्लो पळले फास्ट पळले, ह्याने स्टॅमिना वाढत नाही. स्टॅमिना फक्त रेपिटेशननी वाढतो. रेपिटेशन कम्प्लीट स्टार्टिंग ते एंडिंग एकच स्पीड पाहिजे, तरच कोणतं पण सेशनमध्ये स्क्वॉट्स मारा, तुम्ही स्पीड वर्कआउट करा, लॉंग करा, त्याला रेपिटेशन असतं. आणि ते रेपिटेशन स्टार्टिंग ते एंडिंग ते सेमच असतं सगळं. तर ही गोष्ट झाली. तर चला आता आपण कूल डाऊन करू बॉडी थोडीशी आणि आपण स्ट्रेचिंग करू. आजचा वर्कआउट झाला, संपला, क्लिअर. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.